Hello everyone, myself is Dr. Vishal Deshpande. I am consultant neurologist working in Dinanath Mangeshkar Hospital and Pune Hospital. So today I'll be discussing about gas geyser syndrome. I'll be speaking in Marathi as well as in English. So मी आज तुमच्याशी बोलणार आहे about gas geyser syndrome. So gas geyser syndrome is important nowadays, especially in winter days. It is one of the reason of sudden transient loss of consciousness and the patient is found unconscious in the bathroom. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा पेशंट बाथरूममध्ये जेव्हा अनकॉन्शियस कंडिशनमध्ये मिळतो, सो त्यावेळी गॅस गिझर सिंड्रोम हे आपण अवश्य कन्सिडर केलं पाहिजे. व्हॉट इज गॅस गिझर सिंड्रोम? गॅस गिझर सिंड्रोम म्हणजे बेसिकली आपण जे LPG यूज करतो पाणी गरम करण्यासाठी, आणि जेव्हा LPGचा गॅस हा बाथरूममध्ये तयार होतो आणि त्याला एक्झॉस्ट प्रॉपर नसतो, त्यावेळी काही टॉक्सिक गॅसेस जे तयार होतात LPG बर्न झाल्याने, कार्बन मोनॉक्साईड, त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, हे शरीरात इनहेल केले जातात. हे इनहेल केल्यानंतर हे ब्रेनला टॉक्सिक होतात आणि त्याच्यामुळे पेशंट अनकॉन्शियस होतो. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन फॉर लॉस ऑफ कॉन्शियसनेस ॲज वेल एज सडन डेथ. सो पीपल हॅव लॉस्ट देअर लाईव्स बिकॉज ऑफ दिस टॉक्सिक इनहेलेशन ऑफ द गॅसेस. पेशंटच्या ह्याच्यात बऱ्याच वेळा जीव जातो, पेशंटला फिट्स येऊ शकतात, पेशंट अनकॉन्शियस होतो आणि अशा कंडिशनमध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. हा एक जीवघेणा प्रकार आहे, ओके, आणि हा आपल्याला थांबवता येण्यासारखा आहे बिकॉज इट कॅन बी प्रिव्हेंटेड. सो त्याच्यासाठी हे आजचं आपण जे काय बोलतो आहे ते खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की हा आजार किंवा हे जे प्रकार आहेत हे आपल्याला थांबवता येऊ शकतात. त्याच्यासाठी सिम्पल गोष्ट आहे की ॲज फार ॲज पॉसिबल LPGचा यूज बाथरूममध्ये अवॉइड करायचा. जर LPG वापरणं अनिवार्य असेल तर प्रॉपर एक्झॉस्ट फॅन हा बाथरूममध्ये लागला पाहिजे. दुसरी गोष्ट, इफ पॉसिबल हा LPG आउटसाइड द बाथरूम यूज करायचा, लावायचा, आणि तिथून ते गरम पाणी आत कसं घेता येईल हे बघायचं. LPG आपण जिथे बर्न करतो किंवा LPG जिथे आपण वापरणार आहोत किंवा ज्या फ्यूम्स जिथे येणार आहोत, ही थोडीशी मोकळी जागा पाहिजे असं कन्सिडर करायचं. एक्झॉस्ट फॅन लावायचा, आणि नाही तर सरळ सरळ इलेक्ट्रिक गिझर किंवा बाकीचे दुसरे गरम पाणी करण्याचे स्रोत आहेत जसं की आता सोलार वॉटर हीटर, त्याकडे शिफ्ट व्हायचं. यंग पीपल, एल्डरली पीपल, मिडल एज पीपल सगळेच कॅन सफर फ्रॉम दिस टॉक्सिक इनहेलेशन ऑफ दिस गॅसेस. वी हॅव सीन की प्रत्येक हिवाळ्यात बरेचसे पेशंट बऱ्याचशा हॉस्पिटलला या कारणासाठी ॲडमिट होतात. काही पेशंट याच्यामध्ये जीव दगावतात आणि हे अक्षरशः प्रिव्हेंटेबल आहे, जिथे आपण या लोकांचे प्राण वाचवू शकतो. सो त्याच्यामुळे गॅस गिझर सिंड्रोम इज व्हेरी मच प्रिव्हेंटेबल डिसीज. सगळ्यांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे की गॅस गिझर हे साधारणतः बाथरूममध्ये लावायचं नाही आहे, किंवा लावलं तर त्याला प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे. In short, the conclusion of this topic is gas geyser syndrome is a very lethal syndrome. People have lost their lives. People can be presented in unconscious state in the bathroom. People can present with seizures, and it can be simply prevented by avoiding the usage of LPG gases in the bathroom. Thank you.